नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. IMP चालू घडामोडी प्रश्नसंच 2024च्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घेणार आहोत आपण. महत्त्वाच्या ज्या काही घटना घडल्या त्या आपण या व्हिडिओमध्ये थोडं कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला प्रश्न घ्या. सुप्रसिद्ध राम मंदिरचे उद्घाटन कोणत्या दिवशी करण्यात आले? बरोबर. ह्या अगोदर आपल्याला हे समजलं पाहिजे की आता जे राम मंदिर आहे, बरोबर, हा राम मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? बरोबर, अयोध्या या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी आहे? अयोध्या कुठं आहे? तर UP या ठिकाणी आहे. बरोबर, कळलं? अयोध्या ठिकाण कोणत्या नदीच्या काठी वसलं आहे? तर यमुना या नदीच्या काठी वसलेलं अयोध्या ठिकाण आहे. बरोबर. अयोध्या उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे सध्याला म्हणलं गेलं तर कोणती आहे उत्तर प्रदेशची राजधानी? आपण पाहिले तर कुठली आहे? लखनौ त्याची राजधानी आहे. बरोबर. पण आपल्याला आता काय करायचं आहे? ह्यात जी आहे जी याच्यामध्ये जे आपलं सुप्रसिद्ध जे राम मंदिर जे तयार झालं, बरोबर, त्या राम मंदिराचे आपल्याला राम मंदिराचे उद्घाटन जे आहेत कोणी केले होते? नरेंद्र मोदी, जे भारताचे आपले पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्या राम मंदिराचे उद्घाटन केले होते. बरोबर. ह्या जी जन्मसोयी म्हणजे ह्या ठिकाणची जन्मभूमी आहे असा पुरावा कधी सापडला होता? की 1528 ते 1530 या कालावधीमध्ये सापडला होता. जेच ते पहिल्यांदा काय झालं होतं, मस्जिदाचा कार्यक्रम चालू, मस्जिद बांधण्यात आलं होतं प्रथम त्या ठिकाणी. बाबरी मस्जिद यांनी बांधलं होतं. बरोबर. ते बाबरी मस्जिदचं बांधकाम कोणी केलं होतं? तर बाबरने बांधकाम केलं होतं त्याचं. आणि त्या बाबरी मस्जिद जी झाली होती त्याचं कामगार कोण होतं? मीर बागी हे त्या कामगार होते. ते म्हणजे जी राम मंदिरच्या ठिकाणी जी बाबरी मस्जिद बनली होती ती. बरोबर. त्यानंतर लालकृष्ण अडवाणी वगैरे यांनी जे आहेत ती 6 डिसेंबर 1992 दंगली झाल्या. 2000 लोक काहीतरी मृत्यू पावले. हे घटना आपल्या झाल्या होत्या. बरोबर. त्याचप्रमाणे आता 22 जानेवारी 2024 रोजी त्या सुप्रसिद्ध जे राम मंदिर तयार झालं आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. तर बरोबर, ह्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 22 जानेवारी 2024 या रोजी त्याची स्थापना झाली होती. बरोबर. आता ही जी मूर्ती जी तयार आहे, बरोबर, ती मूर्ती एक लहान मुलाची मूर्ती आहे. त्याच्यामध्ये लहान बाळ असलेलं राम आहे त्यांची मूर्ती त्यांनी बनवलं आहे. 4.5 फुटाची मूर्ती ही केलं आहे. बरोबर. आणि ही जी राम मंदिराची स्थापना झाली, ह्या राम मंदिराचे जे वास्तुकार म्हणून आहेत ते वास्तुकारांचं नाव काय आहे? तर गोविंद सोमापुरा हे त्या काळात राम मंदिराचे वास्तुकार म्हणून आहेत. बरोबर. त्या ठिकाणीच वाल्मिकी यांचं एक मस्तपैकी एक हे बनवलं बहुतेक रेल्वे स्टेशन बनवलं. वाल्मिकी कोण होते? ज्यांनी रामायण लिहिलं ते वाल्मिकी होते. बरोबर. तर समजला हा प्रश्न. तर दुसरा प्रश्न घेऊया. चला. 2024चा भारतरत्न पुरस्कार खालीपैकी कोणाला देण्यात आला? बरोबर. आता 2024चा जी पुरस्कार झाला, बरोबर, आतापर्यंत एकूण किती पुरस्कार झालेत? 49 पुरस्कार झालेत. बरोबर. 50 पुरस्कार झालेत. बरोबर. पण दिलेत किती आतापर्यंत? फक्त 49 पुरस्कार दिलेत. बरोबर. आता त्या 49 मधले जे कर्पुरी ठाकूर आहेत, बरोबर, कर्पुरी ठाकूर यांना 49वा पुरस्कार मिळाला आणि लालकृष्ण अडवाणी जे आहेत त्यांना 50वा पुरस्कार अजून त्यांना जाहीर केला आहे. बरोबर. भारतरत्न पुरस्कार जे आहे, ह्या भारतरत्न पुरस्काराची स्थापना कधी झाली होती? 1954 झाली होती. बरोबर. सर्वपल्ली राधाकृष्णन, राजेंद्र प्रसादांनी यांनाच प्रथम पुरस्कार दिला होता बरोबर. हा पुरस्कार दरवर्षी कधी दिला जातो? तर 26 जानेवारी ह्या दिवशी हा पुरस्कार दिला जातो. आणि ह्या जे पुरस्कार दिला जातो ह्या पुरस्कारामध्ये राशी किती रुपये दिले जाते? तर ह्यामध्ये 1ही रुपया राशी दिले जात नाही. कळलं? आणि ह्याच्या अगोदरचा आपला कोणाला नानाजी देशमुख यांना सुद्धा दिला होता, जे महाराष्ट्राचे होते. बरोबर. त्यांना दिला होता. प्रणव मुखर्जी यांना दिला होता. 2015 साली अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा दिला होता पुरस्कार. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार? 1 आणि 2 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बरोबर. प्रश्न क्रमांक पुढचा घेऊया. महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा छत्रपती संभाजी महाराज यांचा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता? बरोबर. तर आता जो हा सर्वात मोठा पुतळा म्हणजे किती? 265 फूट, 256 फुटाचा उंच असा आपला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा बनणार आहे. कोणत्या ठिकाणी बनणार आहे? तर रत्नागिरी या ठिकाणी तयार होणार आहे त्याचा पुतळा. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे? रत्नागिरी काय असणार आहे यांचं उत्तर असणार आहे. बरोबर. रत्नागिरी
रत्नागिरी याचं उत्तर असणार आहे. बरोबर. संभाजी महाराज हे कोण होते? शिवाजी महाराजांचे पुत्र होते. बरोबर. संभाजी महाराजांची जी बुलढाणा ह्या ठिकाणी काय ते बुद्धभूषण हे त्यांनी काय ग्रंथ लिहिला होता. कोणी? संभाजी महाराज यांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला होता. त्यांना छावा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. बरोबर. कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब यांनी त्यांचा हत्या केली होती थोडक्यात. बरोबर. आता दुसरा प्रश्न घ्या. 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आला? तर बरोबर. पद्म पुरस्कार आता एकूण किती पद्म पुरस्कार देण्यात आला? तर 132 लोकांना 132 लोकांना हा पद्म पुरस्कार देण्यात आलेला आहे. लोकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. बरोबर. आता पद्म पुरस्कार भारतातील सर्वात मोठा नागरी पुरस्कार म्हणला तर कोणता पुरस्कार येत आहे? भारतरत्न. सर्वात मोठा पुरस्कार म्हणला तर कोणता येते? भारतरत्न पुरस्कार येतो. बरोबर. त्यानंतर म्हटलं तर कुठलं येते? पद्मविभूषण. कोणता येणार? पद्मविभूषण. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा म्हटलं तर कुठे? पद्मभूषण. तिसऱ्या क्रमांकाचं म्हटलं तर कुठलं येते? पद्मभूषण. आणि शेवटचा म्हटलं तर तिसऱ्या क्रमांकाचा म्हटलं तर कोणता येणार आहे? पद्मश्री. जे आता भारतामध्ये 110 जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. बरोबर. आता पुरस्काराची घोषणा कोण करते? तर मंत्रिमंडळामध्ये लोक करत असतात की राज्यसभेमधली कलम 17 नुसार पुरस्कार देण्यासाठी कलम 18 नुसार हा पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली असते. बरोबर. प्रश्न पुढचा घेऊया. 2024ची खेलो इंडिया स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? खेलो इंडिया स्पर्धा. बरोबर. आता ह्याच्या अगोदरची आपली कुठे झाली? गुजरातच्या ठिकाणी झाली. आता जी आहे 2024ची जी खेलो इंडिया स्पर्धा होणार आहे ती स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर लडाख ह्या ठिकाणी होणार आहे. कोणत्या ठिकाणी? लडाख ह्या ठिकाणी होणार आहे. जम्मू काश्मीर लडाख जी 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. बरोबर. त्याच्या अगोदर आपल्या भारतामध्ये एकूण किती 28 घटक राज्य होते आणि 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते. बरोबर. आता काय आहे? आपल्याकडे 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश त्या सध्याला आपल्या भारतामध्ये आहेत. बरोबर. प्रश्न क्रमांक दुसरा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आळमनेर हे ठिकाणी होणार आहे. बरोबर. आळमनेर हे ठिकाण कोणते आहे? तर आळमनेर हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? पुणे ह्या ठिकाणी हे आळमनेर हे ठिकाण आहे. हिचं आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे होणार आहे ते कोणत्या नंबरचं होणार आहे? तर 97व्या नंबरचं होणार आहे. बरोबर. पहिला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर न्यायमूर्ती रानडे हे होते. बरोबर. चला पुढचा प्रश्न घेऊया. 19 फेब्रुवारी 2024 रोजी शिवसन्मान पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? तर 19 फेब्रुवारी 2024 रोजी काय आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. बरोबर. त्या दिवशी शिवसन्मान पुरस्कार हा प्रथमच कोणाला देण्यात येणार? तर कोणाला देण्यात येणार आहे? तर नरेंद्र मोदी यांना देणार आहे. प्रथमच हा पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? तर नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. चला प्रश्न पुढचा घेऊया. सर्वाधिक वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारी एकमेव व्यक्ती कोण आहे? तर सर्वाधिक वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे आणि सर्वाधिक वेळा शपथ घेणारे असे एकमेव व्यक्तिमत्व कोण आहे? तर नितीश कुमार. तब्बल 9 वेळा त्यांनी शपथ घेतली. काय? मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे 9 वेळा. ते सध्या कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर बिहार या राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत. बरोबर. प्रश्न पुढचा. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा कोणत्या महान व्यक्तीचा पुतळा तयार करण्यात आला? स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा पुतळा जो आहे हा कोणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. बरोबर. 61 मीटर उंच हा पुतळा कोणत्या ठिकाणी बनणार आहे? तर आंध्र प्रदेश या ठिकाणी हा पुतळा तयार होणार आहे. आंध्र प्रदेश. बरोबर. आंध्र प्रदेश ह्या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा पुरस्कार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा तयार होणार आहे. ओके. धन्यवाद मित्रांनो.